समस्त महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या मराठी कवितेच्या रसिकांना आणि महाराष्ट्राबाहेरच्या रसिकांनाही आमचा सगळ्यांचा नमस्कार। रसिक हो, होळीचे दिवस आहेत आणि हास्य कवी संमेलन ABP माझा तुमच्या समोर घेऊन आलेला आहे। आम्ही 6 कवी इथे तुम्हाला त्रास द्यायला आणि तुमच्या सहनशक्तीचा अंत बघण्यासाठी उपस्थित आहोत। आता कवी संमेलन म्हटलं की मला एक जुनी चारोळी आठवते। ती चारोळी मुळात खूप चांगली आहे की झाडावरून प्राजक्त ओघळतो, त्याचा आवाज होत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही। तर मी त्याचं एक विडंबन केलं होतं असं की कागदावरून कवी चिघळतो, कागदावरून कवी चिघळतो, त्याचा आवाज होत नाही, याचा अर्थ असा नाही की रसिकांना इजा होत नाही। पण रसिक हो, मी तुम्हाला खात्री देतो की हे इजा करणारे कवी नाही आहेत। हे आपल्या शब्दांच्या माध्यमामधून इजा ज्या आहेत ना, सामाजिक राजकीय, त्यांच्यावर इलाज करणारे कवी आहेत। हे सगळे पोचलेले लोक आहेत। आता तुम्हाला एक एक रंग त्यांचा दिसून येईल। हे जे आहेत इकडे बसलेले, त्यांचं नाव शशिकांत तिरोडकर। शशिबिंब आणि काहूर असे त्यांचे 2 कविता संग्रहसुद्धा प्रसिद्ध आहेत। हे मराठीत लिहितात आणि मालवणीत सुद्धा उत्तम लिहितात। ते आहेत कणकवली फोंडाघाटचे। आता फोंडाघाट म्हणजे मधाचं गाव, पण कणकवली सगळ्यांना माहिती आहे। कणकवली कोण ओळखत नाही आणि कणकवलीची कीर्तीसंबंध जगात पसरलेली आहे। तर त्यांच्याकडे सुद्धा एक वेगळी कविता आहे। मुद्दाम त्या कवितेने आपण सुरुवात करणार आहोत, कारण ती होळीवरची। होळीला आमच्याकडे तळकोकणामध्ये गारणं घातलं जातं आणि होळीकडे प्रार्थना केली जाते आणि सगळ्या वाईटावर चांगल्याचा विजय प्रस्थापित हो असं तिला गारणं घातलं जातो। ते होळीची कविता शशिकांत तिरोडकर यांची। जावे हो आगीतून तेव्हा जाय कचरा जळून, जावे आगीतून तेव्हा जाय कचरा जळून, आणि उजळतो सारा जन्म सोन्याचा होऊन। सारे गाव होळीपाशी धरा धरा रे रिंगण, सारे गाव होळीपाशी धरा धरा रे रिंगण, जळमटे जाळोनिया करा प्रेमाचे शिंपण, जळमटे जाळोनिया करा प्रेमाचे शिंपण। धरा उचला पालखी, धरा उचला पालखी, आनंदाचे भोई होऊ, आणि जातीपाती रंक राव भेदभाव दूर करू। जातीपाती रंक राव भेदभाव दूर ठेवू, होळी पेटे तगमग ज्वाळा उंच उंच जाती, होळी पेटे तगमग ज्वाळा उंच उंच जाती, तशी इच्छा आकांक्षांना लाभो आकाशाची मिती, तशी इच्छा आकांक्षांना लाभो आकाशाची मिती, आणि याचसाठी पेटविती होळी गावात वेशीत, याचसाठी पेटविती होळी गावात वेशीत, इडा पिडा जळो आणि गाव नांदू दे सुखात, इडा पिडा जळो आणि गाव नांदू दे सुखात, गाव नांदू दे सुखात। सगळ्यांची गावं खरोखरच सुखात नांदोत अशी आपण प्रार्थना करूया। आता हे जे आहेत ते मराठवाड्यातून आलेत, म्हणजे आता मराठवाड्याची खूप चर्चा सुरू आहे संबंध महाराष्ट्रामध्ये, पण ते आहेत उस्मानाबादवरून आलेले, बीडवरून नाही आलेत नशीब। धाराशिव, धाराशिव, अरे हो खरं मी नाव विसरलो, म्हणजे ते बदललंय नाव नाही का? बरोबर बरोबर, धाराशिव नाव आहे आणि धाराशिववरून आलेत DK शेख। आता लोकांना हे माहिती असेल की नाही मला माहीत नाही, पण दखनी नावाची एक बोली आहे मराठीची। मराठीच्या एकूण बोली आहेत 68 लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडियाने सर्वे केल्याप्रमाणे, आणि त्यातली एक प्रमुख बोली आहे दखनी। आता ही दखनी बोली वगैरे सगळा इतिहास खूप मोठा आहे त्याचा, पण दखनी बोली ही फार गोड बोली आहे आणि संत नामदेवांपासून त्याच्यामध्ये लोक लिहित आलेले आहेत। हे बऱ्याच जणांना माहीत नसेल। 13व्या शतकापासून लोक त्याच्यामध्ये लिहिलेले आहे आणि DK शेख यांचे 10 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। ते मराठीतही लिहितात, दखनीमध्येही लिहितात। सुरुवातीला दखनीतले 2 तुकडे
आणि मग मूळ रचना. इर्षाद इर्षाद सफेद हुए हमारे बाला जरा, बाला जरा. सफेद हुए हमारे बाला जरा, फर्क पड़ता भय करे तो काले जरा. सफेद हुए हमारे बाला जरा, फर्क पड़ता भय करे तो काले जरा. बुढ़ा आदमी दिखता छोरा जवान, छोकरिया के भी बदलते चाला जरा, छोकरिया के भी बदलते चाला. दो चार बाता करने क्या जाता, दो चार बाता करने क्या जाता, हंस के दिखाने दाता क्या जाता. दो चार बाता करने क्या जाता, हंस के दिखाने दाता क्या जाता. अरे बैंक वाली तैयार है अड़चन क्या, प्यार का खाता खोलने क्या जाता. क्या बात है. आता मूळ रचना. आगाव कामा करना कैकू मैं बोलता, आगाऊ कामा करना. आगाव कामा करना कैकू मैं बोलता, फटे फुग्गे में हवा भरना कैकू मैं बोलता, फटे फुग्गे में हवा भरना कैकू मैं बोलता. क्या बोलता. चने के झाड़ को लोगा चढ़ा रही, चने के झाड़ को लोगा चढ़ा रहे, चढ़ना क्यों. अरे चने के झाड़ को लोगा चढ़ा रहे, चढ़ना क्यों. चढ़े तो वहां से गिरना कैकू मैं बोलता. अरे आगाव कामा करना कैकू मैं बोलता, आगाव कामा करना कैकू मैं बोलता. वाह. मजनू मजनू बोल को चिढ़ा रही गली में, मजनू मजनू बोल को चिढ़ा रही गली में. अरे बुड्ढैंग के पीछे फिरना कैकू मैं बोलता, अरे बुड्ढैंग के पीछे फिरना कैकू मैं बोलता, आगाव कामा करना कैकू मैं बोलता. कल कुत्ते ने काट को हाथ भर फाड़या मांडी, कल कुत्ते ने काट को हाथ भर फाड़या मांडी. अरे कुत्ते बिल्ले को छेड़ना कैकू मैं बोलता, अरे कुत्ते बिल्ले को छेड़ना कैकू मैं बोलता, आगाव कामा करना कैकू मैं बोलता. घंटे घंटे को लोटा लेको भाग रही तुम, घंटे घंटे को लोटा लेको भाग रही तुम. अरे फुकट यहाँ वहाँ चरना कैकू मैं बोलता, अरे फुकट यहाँ वहाँ चरना कैकू मैं बोलता, आगाव कामा करना कैकू मैं बोलता. बीवी को बोला दुबई जा रहा हूँ, बीवी को बोला दुबई जा रहा हूँ तो जाने का. अरे खड्डे में पी को पढ़ना कैको मैं बोलता, अरे खड्डे में पी को पढ़ना कैको मैं बोलता, आगाव कामा करना कैको मैं बोलता. हुंडा झेज कुछ भी लिया नहीं शादी में, हुंडा झेज कुछ भी लिया नहीं शादी में. अरे फिर बीवी को इतना डरना कैको मैं बोलता, अरे फिर बीवी को इतना डरना कैको मैं बोलता, आगाव कामा करना कैको मैं बोलता, फटे फुग्गे में हवा भरना कैको मैं बोलता, फटे फुग्गे में हवा भरना कैको. ये अपने दोस्त बैठे आहे ना मंदार भिडे, ये पुन्हा वालों से बहुत डरता है. म्हणजे ते जाहिरात टाकतात, मामा माझा हिंजवडीत कार्यक्रम आहे या, असं मित्रांना कळवलं तर म्हणे पुण्यात असला की सांगा मला, है ना. तेव्हा मंदार ह्यांचं जे त्यामध्ये त्या क्षेत्रात नाव आहे ते 2-2, 3-3 तास एकटा सगळा शो करू शकतात. आज इथे ते काही वेगळं ऐकवायला आलेले आहेत, ऐकूया. येस. सो ही एक कविता आहे. पहिल्यांदाच प्रयत्न करतोय, त्याच्यामुळे काही चुकलं वगैरे तर माफ करा. सध्या हे बरेचदा सांगावं लागतं, काही चुकलं तर माफ करा. स्टँडअप कॉमेडी गेली 10 वर्ष करतोय तरी शोच्या सुरुवातीला सांगावं लागतं चुकलं तर माफ करा. कारण मला वाटतं विनोद चांगले असले किंवा नसले तरी भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजे लोकांच्या. आणि जशी परिस्थिती आहे सध्याची, मला वाटतं लवकरच मलाही काहीतरी वेगळं काम शोधावं लागेल, म्हणून म्हटलं एक वेगळी सुरुवात करून बघूया. कदाचित हे जमलं तर हेच करू. नाही, तुमची कॉमेडी दर्जेदार असते, त्यामुळे मला वाटत नाही की तुम्हाला माफी मागण्याची वेळ येईल. ही जी कविता आहे एकंदरीत सध्या भूतकाळाबद्दल बोलायचं नसतं, हो, आणि सध्या वर्तमानाबद्दल तर त्याहून जास्ती नसतं बोलायचं, म्हणून ही भविष्यातली कविता आहे. म्हणजे ज्या लोकांचा अजून जन्मही नाही झाला त्यांच्या भावना दुखायला जाऊ शकत नाही, म्हणून कविता भविष्यात ठेवली आहे. बऱ्याच वर्षांनंतर एक आजी पार्कात बसले आहेत, त्यांच्या बाजूला कोणीतरी गृहस्थ बसले आहेत, आणि एक साधारण वेळ कसा घालवायचा म्हणून आजीने काहीतरी संभाषण सुरू केलंय. सो त्या आजी विचारतायत त्या गृहस्थांना की बरेच दिवस झाले मन मोकळेपणाने हसले नाही, ते मंदार भिडे का कोणते होते ते कुठे दिसले नाही. ना व्हॉट्सॲपवर क्लिप, ना इंस्टाग्रामवर रील, ना व्हॉट्सॲपवर क्लिप, ना इंस्टाग्रामवर रील. अहो ते परवा कोर्टाच्या बाहेर शोधत होते वकील. तर आजी विचारतायत वकिलाकडे काय काम, ॲफिडेव्हिट का नोटरी.
सामान्य माणूस त्याच्या आधीच जातो बिलकुल बिलकुल की वकिलाकडे काय काम, ॲफिडेव्हिट का नोटरी, कोणीतरी काढली त्याची युट्यूबची हिस्ट्री. 4 वर्षांपूर्वी ज्यांच्यावर केले होते जोक, 4 वर्षांपूर्वी ज्यांच्यावर केले होते जोक, आज सत्तेवर आलेत तेच सगळे लोक. आता वचपा काढतायत ते सगळे मिळून, आणि या भिडेला घेतलाय पुरता पिळून पिळून. आजींना पण ते हे काही झेपलं नाही म्हणून आजी विचारतायत की अहो त्याचे विनोद होते साधे, सोपे आणि सहज. त्याचे विनोद होते साधे, सोपे आणि सहज. अहो तुम्ही दुसरा कोणीतरी बघितला असेल, तुमचा झालाय गैरसमज. तो नाही जायचा या राजकारणी लोकांच्या नादी. तो नाही जायचा या राजकारणी लोकांच्या नादात. अहो कधी ऐकलंही नाव त्याचं नाही आम्ही असल्या कोणत्या वादात. कधी नावही ऐकलं नाही आम्ही त्याचं असल्या कोणत्या वादात. तो माणूस म्हणतो आता अति शहाणा म्हणायचं का म्हणायचं मतिमंद. आता अति शहाणा म्हणायचं का म्हणायचं मतिमंद. अहो त्या मूर्खाला लागला हास्य कवीचा छंद. टीव्हीवर यायला होता तो आतुर. टीव्हीवर यायला होता तो आतुर. त्याला वाटलं लोक बघतील मुंबई ते लातूर. आता तो आला स्टुडिओमध्ये, त्याला काही कल्पना नव्हती कोण असणार आहे. आता स्टुडिओत बसल्यावरती त्याला थोडं गांगरल्यासारखं झालं, कारण भोवती होते त्याच्या लोक तुमच्यासारखे जगभर नाव कमावलेले. भोवती होते त्याच्या लोक जगभर नाव कमावलेले. त्यांच्या देखत तो म्हणजे वासरू हरवलेले. त्यांच्या एक से एक कविता ऐकून, त्यांच्या एक से एक कविता ऐकून वाढली त्याची पीडा. आपण पण काहीतरी करायला हवं याचा चावला त्याला किडा. आता बिचारा पहिल्यांदाच आला होता अशा मंचावर, माहिती नाही काय बोलायचं म्हणून काही काही प्रश्न त्यांनी विचारले की ते टीव्हीवर शिव्या देणाऱ्या काकांची खोटी आहे का मिशी. टीव्हीवर शिव्या देणाऱ्या काकांची खोटी आहे का मिशी. आणि जिच्या कोणत्याच वाक्याला अर्थ नाही ती बाई अर्थमंत्री कशी. बातम्या देता देता हा कोण फाडतोय घसा, आणि हा अंगुठाचा माणूस आपला शिक्षण मंत्री कसा. या कवितेवर आल्या प्रतिक्रिया अनेक. थोडीशी वाहवा, भला मोठा उद्रेक. हा देशद्रोही आहे, करा याला अटक. ह्याच्यावर गुन्हे दाखल झाले सुरत ते कटक. तेव्हापासून फिरतोय तो बेलचे अर्ज भरत. हो तुम्ही दुसरा कोणीतरी शोधा, मंदार भिडे नाही पुन्हा कॉमेडी करत. क्या बात आहे. हे अटक मटक चवळी चटक, चवळी लागते गोड गोड, जिभेला येतो फोड फोड, जिभेचा फोड फुटे ना, आणि मंदार भिडे उठे ना. एकदम ठाण मांडून बसलेला आहे. आणि मंदार भिडेंच्या कवितेनंतर आपण एकदम जाणार आहोत वसईला. आता वसई म्हटली की लोकांना माहिती आहे, पूर्वी आपल्याला जोड्या लावायचं एक हे असायचं, प्रश्न असायचा. तो वसई आलं की आम्ही केळी पुढे लिहायचो आणि आम्हाला 1 मार्क मिळायचा. नंतर मग 90च्या दशकामध्ये वसई म्हटलं की भूखंड पुढे असं आम्ही लिहायचो आणि आम्हाला मार्क तेवढे मिळायचे. म्हणजे त्यावेळी शरदाच्या चांदण्यात वसई मी न्हाते ग, एक एक भूमिखंड सावकाश खाते ग, असं ते सगळं होतं वातावरण त्यावेळचं. पण आता अलीकडे वसई म्हटलं की साहित्य जल्लोष आणि सॅबी परेरा अशा जोड्या लावाव्या लागतात, बरं का. तर हे सॅबी हे एका आस्थापनेमध्ये काम करतात, खाजगी आस्थापनेत. पण हे अतिशय विनोदी लिहिण्यामध्ये प्रसिद्ध आहेत. टपालकी आणि तिरकस चौकस ही यांच्या पुस्तकांची नावं आहेत आणि ती खूप लोकप्रिय आहेत. त्यांनी काय बँक बॅलन्स काढला आहे तो आता आपण ऐकूया. नमस्कार. आपण मार्च महिन्यामध्ये आहोत आणि हा महिना आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आहे. तर त्या निमित्ताने एक बँक बॅलन्सवरची कविता आपल्यासमोर सादर करीत आहे. पाऊल न वाजवता आर्थिक वर्षाने हळूच घेतला काढता पाय. पाऊल न वाजवता आर्थिक वर्षाने हळूच घेतला काढता पाय. माझं तुमच्याकडे खातं आहे, जरा बॅलन्स चेक करता काय. एफडी केली होती दोस्तीची, विश्वासाच्या व्याजाचं रिकरिंग आहे. रोजच्या कामासाठी सेव्हिंग सोबत एक सुसंवादाचं करंटही आहे. खरं सांगा माझ्या ठेवीत तुम्हाला इंटरेस्ट आहे काय. खरं सांगा माझ्या ठेवीत तुम्हाला इंटरेस्ट आहे काय. माझं तुमच्याकडे खातं आहे, जरा बॅलन्स चेक करता काय. मामुली कर्जासाठी जामीन मागितला,
तेव्हाच मनात चुकचुकली पाल. मामूली कर्जासाठी जामीन मागितला तेव्हाच मनात चुकचुकली पाल. आपलं विश्वासाचं क्रेडिट रेटिंग इतकं खाली घसरलं की काय. आपलं विश्वासाचं क्रेडिट रेटिंग इतकं खाली घसरलं की काय. माझं तुमच्याकडे खातं आहे, जरा बॅलन्स चेक करता काय. दिला शब्द पाळला मी, हप्ता चुकवायचा मोह हजारदा टाळला मी. एवढं करूनही कर्ज माझं तुम्ही NPA दाखवलं की काय. एवढं करूनही कर्ज माझं तुम्ही NPA दाखवलं की काय. माझं तुमच्याकडे खातं आहे, जरा बॅलन्स चेक करता काय. दिल्या घेतल्या कर्जाला सबळ असं कारण आहे. दिल्या घेतल्या कर्जाला सबळ असं कारण आहे. कर्जाच्या रकमेच्या दुप्पट माझं तुमच्याकडे तारण आहे. मोठी पापं झाकण्यासाठी माझ्या तारणावर जप्ती आणणार काय. मोठी पापं झाकण्यासाठी माझ्या तारणावर जप्ती आणणार काय. माझं तुमच्याकडे खातं आहे, जरा बॅलन्स चेक करता काय. 24 तास पैसे देता सोनं नाणंही घेता ठेवून. 24 तास पैसे देता सोनं नाणंही ठेवता जपून. नाती जपणारं सेफ्टी लॉकर, सुख डिस्पेन्स करणारं ATM. नाती जपणारं सेफ्टी लॉकर आणि सुख डिस्पेन्स करणारं ATM सुरू करता येईल काय. माझं तुमच्याकडे खातं आहे, जरा बॅलन्स चेक करता काय. जरा बॅलन्स चेक करता काय. क्या बात आहे. आता एकाने राजीनामा दिला तर खरोखरच ह्याने राजीनामा दिला की काय असं ते लोकांना वाटलं की म्हणजे लांडगा आला रे आल्यासारखं झालं ते. बरं का, त्याच्यावरची एक कविता आहे माझी, ती पेश करतो. आता तुम्हाला माहिती आहे की आपले विंदा करंदीकर त्यांची कविता एक प्रसिद्ध आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचेच हात घ्यावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचेच हात घ्यावे. आणि ही कविता जी आहे ती त्याचं विडंबन आहे. देणाऱ्याने देत जावा, घेणाऱ्याने घेत जावा. देणाऱ्याने देत जावा, घेणाऱ्याने घेत जावा. काकाकडून आका घ्यावा, काकाकडून आका घ्यावा, आकाकडून खोका घ्यावा. बोका घेईल चावा तेव्हा राजीनामा हातात ठेवा. बोका घेईल चावा तेव्हा राजीनामा हातात ठेवा. दिवस रात्र धसका घ्यावा, दिवस रात्र धसका घ्यावा. ठसका लागेल तरी प्यावा, ठसका लागेल तरी प्यावा. अख्खा खंबा प्याल्यावरती, अख्खा खंबा प्याल्यावरती एक क्वार्टर बाईट द्यावा. एक जास्त नाही. बिडे बिडे पोट वाढे चौकशीचे पडून मढे, बिडे बिडे पोट वाढे चौकशीचे पडून मढे. घड्याळात उलटे काटे तबकडीला गेले तडे, घड्याळात उलटे काटे तबकडीला गेले तडे. देणाऱ्याने देत जावा, घेणाऱ्याने घेत जावा. देणाऱ्याने देत जावा, घेणाऱ्याने घेत जावा. पोळी भाजून झाल्यावरती होळीमध्ये बळी द्यावा. पोळी भाजून झाल्यावरती होळीमध्ये बळी द्यावा. आता ही एक विडंबन कविता होती. अशी विडंबन. माझा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद. भिडे भिडे पोट वाढे. तर याच्यानंतर आपण दीपाली वारुळे यांच्या कविता ऐकणार आहोत. विशेषतः दीपालीची ख्याती आहे ती नेमकी राजकीय व्यंग जी असतात, कुरूपता आहे ती टिपण्यामध्ये. आपण ऐकूया दीपालीची कविता. नमस्कार. कुसुमाग्रजांची कणा ही गाजलेली कविता तशी सगळ्यांनाच माहीत आहे. मराठीतल्या फार थोड्या कालातीत कवितांमध्ये तिचा समावेश होतो. गेल्या 1-2 दिवसांमध्ये राजकारण आणि राजकारणातील नैतिकता ही कणाहीन झाल्यामुळे आणि सध्याच्या दहशतीच्या राजकीय वातावरणात मी धाडस करून या कवितेचं विडंबन करण्याचा प्रयत्न केलाय. व्यक्तिगत टीका अथवा प्रहार नसून राजकीय व्यंग आहे, व्यंग दाखवले आहे. तू काय काळजी करू, बुरा न मानो होली है, कोणी ते घेणार नाही मनावर. काय काळजी करू नको. ओळखलत का सीएम मला, ओळखलत का सीएम मला सागर तिरी कोणी. ओळखलत का सीएम मला सागर तिरी कोणी. कपडे होते राखे भरले, कपडे होते राखे भरले बीड सारखी वाणी. क्षणभर बसला नंतर हसला दादाकडे पाहून. क्षणभर बसला नंतर हसला दादाकडे पाहून. मुंबई कराड बोंबललो हो, मुंबई कराड बोंबललो हो, गेलं सगळं राहून. दमानिया आडनाव नाही बरं का. दमानिया म्हटलं तरी इडापिडा नाचली. दमानिया म्हटलं तरी इडापिडा नाचली.
मंत्रीपद गेलं तरी आमदारकी वाचली. आका गेला राख विजली होते नव्हते गेले. आका गेला राख विजली होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून 3 महिने खुर्चीवरती ठेवले. शास्त्री बुवाला घेऊन संगे, शास्त्री बुवाला घेऊन संगे आता लढतो आहे. या ठिकाणी करता करता पळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. हकालपट्टी नको सर, राजीनामा आणला. धस झालं छातीत तरी मोडला नाही कणा. धस झालं छातीत तरी मोडला नाही कणा. करून वाल्या वाल्मिकचा युती जोड म्हणा. करून वाल्या वाल्मिकचा युती जोड म्हणा. आता वेगळी रामायण लिहायला लागलेली आहेत बरं का. आणि वाल्मिकीचा वाल्या होतोय, उलटे सगळे दिवस सुरू झालेले आहेत. मित्र हो, तुम्ही सुद्धा हे कवी संमेलन ऐकत आता बसलेला असाल कुठेतरी, किंवा म्हणजे उभे नसालच, कोणी बसलेलेच असाल. आणि तुमचा पण सेकंड राऊंड सुरू झाला असेल. तेव्हा कवी संमेलनामध्ये सुद्धा असं आमची आठवण ठेवा आपली. आमच्या समोर काहीच नाही आहे, आमच्या समोर रंग आहेत आणि तुम्ही पसरलेले आहात, आमच्या समोर दिसत आहात. पण ह्या दुसऱ्या चक्रामधली कविता आहे शशिकांत तिरोडकर यांची. आणि त्यांचं जे हायवेचं राजकारण आहे ते फार मोठं, म्हणजे लांबलचक नाही आहे ती कविता, पण हायवेचं राजकारण त्यांनी नेमकं आपल्या कवितेमध्ये पकडलेलं आहे. आणि त्यांची अशी मागणी आहे की हायवे आता नकोच आम्हाला, आम्हाला फक्त पाणीच पाहिजे. पाणीच भेटलंच, अंगात खेळलंच काळोख किनाट, हातात हात घेतलं सकस्मात झालो झिंझिनाट. अहो मी मालवणी असलोय म्हणून झाला काय. अहो मी मालवणी असलोय म्हणून झाला काय. खरा बोलाक मी कोणाकच ऐकय नाही. बिलकुल खरा बोलाक मी कोणाकच ऐकणंय नाही. असा समजा नको आमका राजकारण कळणार नाही. असा समजा नको आमका राजकारण कळणार नाही. हायवेचा राजकारण आता सांगा काय. हायवेचा राजकारण आता सांगा काय. आम्ही खरातच बोलतो आणि खोटे गुण करशात तर त्यांका काजीच्या फकासारखे सुलतं. आम्ही मालवणी खरातच बोलतो आणि खोटे गुण करशात तर त्यांका काजीच्या फकासारखे सोलतं. मुंबईतून एकच नावर असतो गोव्यापर्यंत जाता. मुंबईतून एकच नावर असतो गोव्यापर्यंत जाता. गेली 17 वर्षा झाली तरी अजून पुरं होता. गेली 17 वर्षा झाली तरी अजून पुरं होता. घोव नाही धगड आणि हातपाय रगड अशी आमची गत झाली. घोव नाही धगड आणि हातपाय रगड अशी आमची गत झाली. आमका मता देवा आणि मोकळे व्हावा. आमका मता देवा आणि मोकळे व्हावा. आमच्या पाठसून इले आणि धावत पुढे गेले. आमच्या पाठसून इले आणि धावत पुढे गेले. समृद्धी महामार्ग थाटात पुरं झालो. अटल सेतू झोकात तरंगता आणि मुंबई गोवा मार्ग मात्र अजून रांगता. रस्तो ठणठणीत बरो होऊन दे महाराजा म्हणान दरवर्षी आम्ही गणपती गारणा घालतो. दरवर्षी बरोबर. रस्तो ठणठणीत बरो होतो महाराजा म्हणून आम्ही दरवर्षी गणपती गारणा घालतो. पुढच्या वर्षी कसे बसे खड्डे चुकीत परत गणपती घेतो. वर्षानुवर्ष ह्याच चालू आहे. लोक म्हणतात मालवणी गाडी आडे, देवाक घालतात गारणा आणि माणसाक घालतात गाडी. पण काय करणार राजा, एका हातान कधी वाजत नाही टाळी. एका हातान वाजत नाही टाळी. निवडणूक होईलो की मारीत फिरतात बाता. निवडणूक होईलो की मारीत फिरतात बाता. नुसती वाऱ्यावरची वार्ता आणि कोलो गेलो तिरता. कोलो गेलो तिरता. क्या बात आहे. सेंट्रल विस्टा झाला. अटल टनल झाला. तरी आमचे खड्डे काय अजून भरत नाही. तरी आमचे खड्डे अजून काय भरत नाही. सिमेंट खाऊन खडी खाऊन त्यांची पोटा काय भरत नाही. नाक कात्र्याक लाज नाही अशी एक म्हण आमच्याकडे. नाक कात्र्याक लाज नाही आणि कालचा बोलणं आज नाही. तुमका निवडून देऊ आम्ही काय साधला. तुमका निवडून देऊन आम्ही काय साधला. हळकुंडाच्या पदरात शेळकुंड बांधला.
कोकणाक पर्यटन जिल्हो करून फायदो काय? कोकणाक पर्यटन जिल्हो करून फायदो काय? धड रस्तो नाही. पर्यटक हवेचून नाहीतर पेवत येतले काय? पर्यटक हवेचून नाहीतर पेवत येतले काय? म्हणतात ना, भटाक दान काय तर मरतुकडी काय? म्हणतात ना, भटाक दान काय तर मरतुकडी काय? निवडून येण्यांका आमचं आता सांगणं असा, तुमका लागतली कोकणची हाय. निवडून येणाऱ्यांका आमचं आता सांगणं असा, तुमका लागतली कोकणची हाय. हायवेचा राजकारण आमका काय समजणार नाही. तुमचं हायवेचा राजकारण आमका काय समजणार नाही. होय होय. नाही म्हणजे हवेतून येऊ गेला असता तिरुडकर, पण तो विमानतळ जो असा चिप्पी नाव पण काय चिप्पी विमानतळ, आणि काय सगळं आनंद असा. म्हणजे थंयसर रात्री जर तुम्ही गेलात तर खंयच्या काय धाडक्यात पडशात ह्या सांगू घेवचा नाही तुमका, कारण नाईट लँडिंगची सोय नाही. आणि लोक आपले वाट बघतात, एसटीची जशी वाट बघतात ना तशी विमानाची वाट बघतात लोक. अशा त्या विमानतळाची परिस्थिती असा. दिलात तो असलो काय दिलात आमका, काहीतरी द्या असं त्यांचं त्या ह्याच्यामध्ये वेदना आहे. त्या विनोदामध्ये सुद्धा ते खंत आहे कोकणची. याच्यानंतर आपण परत एकदा दखनीकडे जाणार आहोत. त्या दखनीमध्ये लिहिणारे डी.के. शेख आता आपल्याला ऐकवतायत एक वेगळी कविता. ए राजकारण करतोस काय, असं आहे त्यांच्या रूपातच आहेत. ए राजकारण करतोस काय? हा, क्या बात आहे. ए राजकारण करतोस काय? हा, ए आपलंच घर भरतोस काय? हा, 7 ताळी माडीत राहतोस, इम्पोर्टेड गाडीत फिरतो. 7 ताळी माडीत राहतोस, इम्पोर्टेड गाडीत फिरतोस, आणि आम्हाला झोपडीतच मर म्हणतोस काय? ए राजकारण करतोस काय? ए आपलंच घर भरतोस काय? महागडे विदेशी ब्रँड तू नित्य नियमानं पितोस. महागडे विदेशी ब्रँड तू नित्य नियमानं पितोस, आणि आम्हाला हातभट्टीची साना म्हणतोस काय? ए राजकारण करतोस काय? ए आपलंच घर भरतोस काय? तू आमदार, तू खासदार, तूच मंत्री होतो. तू आमदार, तू खासदार, तूच मंत्री होतोस, आणि आम्हाला फक्त कार्यकर्ताच राह म्हणतोस काय? ए राजकारण करतोस काय? ए आपलंच घर भरतोस काय? तुमची खाती देश विदेशात पार स्विस बँकेत गेली. तुमची खाती देश विदेशात पार स्विस बँकेत गेली, आणि आम्हाला DCCत खातं उघड म्हणतोस काय? ए राजकारण करतोस काय? ए आपलंच घर भरतोस काय? या ओळीकडे विशेष लक्ष द्या, पण त्या राजकारणासाठी ओळी आहेत. अरे घरची बाहेरची मिळून तुला लेकरं किती? अरे घरची बाहेरची मिळून तुला लेकरं किती, आणि आम्हाला 2 वर्ष बास म्हणतोस काय? ए राजकारण करतोस काय? ए आपलंच घर भरतोस काय? तुझी सारी लेकरं तू इंग्रजी शाळेत धाडतोस. तुझी सारी लेकरं तू इंग्रजी शाळेत धाडतोस, आणि आम्हाला मराठीतच शिका म्हणतोस काय? ए राजकारण करतोस काय? ए आपलंच घर भरतोस काय? दिसल त्या देवाला तू नवस बोलत फिरतोस. दिसल त्या देवाला तू नवस बोलत फिरतोस, आणि आम्हाला विज्ञानवादी बना म्हणतोस काय? ए राजकारण करतोस काय? ए आपलंच घर भरतोस काय? सारा भूखंड सिमेंट कोळसा, अरे काय काय खात असतो? सारा भूखंड सिमेंट कोळसा, अरे काय काय खातोस तू, आणि आम्हाला फक्त राशनचे गहूच का म्हणतोस काय? ए राजकारण करतोस काय? ए आपलंच घर भरतोस काय? नको नको त्या भानगडी करतोस तू मर्दा. नको नको त्या भानगडी करतोस तू मर्दा, आणि आम्हाला फक्त कविताच लिहित राहा म्हणतोस काय? आणि आम्हाला फक्त कविताच लिहित राहा म्हणतोस काय? पण फक्त मराठीत. ए राजकारण करतोस काय? ए आपलंच घर भरतोस काय? खरंय खरंय. मराठीचं यांनी सांगितलं की आपण मात्र मोठं मोठं शिकायचं, आणि तुम्हाला सांगायचं की तुम्ही फक्त मराठीत शिका. बरं का? तर मराठीची परिस्थिती अशी आहे, मी लिहिलं होतं काही वर्षांपूर्वी की मराठी मराठी असा घोषकंठी, मराठी मराठी असा घोषकंठी, तयांची मुले मात्र रे कॉन्व्हेंटी. तयांची मुले मात्र रे कॉन्व्हेंटी. आणि मराठी माणसाचं एवढं प्रगती, एवढं म्हणजे पुढे पुढे मराठी पाऊल पडते पुढे, असं ते म्हणच आहे ना. म्हणजे
मगाशी तुम्ही जशा म्हणी सांगितल्यात मालवणीतल्या तशी ही फार प्रसिद्ध सुभाषित आहे. मराठी पाऊल पडते पुढे. आता इतकं पाऊल पडतं पुढे, कसं पडतं पुढे की मी विरार होऊन करार करतो नशिबाच्या लोकलशी. मी विरार होऊन करार करतो नशिबाच्या लोकलशी. मी कर्जत होऊन गरजत फिरतो पॅनल बडवत उर फिटेतो. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी असा मराठी बाणा मजला कुणीही कसेही ताणा. आता एवढं ताणा की पार वापीपर्यंत गेले मराठी माणसं. आणि इकडे कर्जत कसारा काय प्रगती झाली म्हणून तुम्हाला सांगतो. मुंबईतला मराठी माणूस आता असा दुर्बीण घेऊन शोधावा लागतो बरं का. आणि म्हणून हिंमत होते की घाटकोपरची भाषा मराठी नाही म्हणून. हे आपण मराठी लोकांनीच विचारलं पाहिजे जाब. आणि ह्या निमित्ताने सांगू इच्छितो की महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मराठीमध्येच सगळा व्यवहार चालणार. त्याला काही इलाज नाही. हे आपण बोलीमध्ये लिहितो पण ती मूळ मराठी आहे. ती कधी विसरता यायची नाही आणि ती कोणी विसरणार नाही. आपण ऐकूया पुन्हा एकदा सॅबी परेरा यांची कविता. नैतिकता जी हल्ली व्यवहारातून हद्दपार झालेली आहे परंतु सध्या न्यूजमध्ये आहे त्यावर ही एक कविता आहे. नैतिकता तणतणत आली फणफणत आली अँटी चेंबरचं दार उघडून थेट समोर उभी ठाकली. खुर्चीकडे हात दाखवत जरा बस म्हटलं गुस्सात का एवढी जरा हस म्हटलं. खुर्चीकडे हात दाखवत जरा बस म्हटलं गुस्सात का एवढी जरा हस म्हटलं. उभ्या उभ्याच ती गुरकावली म्हटली हे आता अति झालं. पाणी डोईवरून गेलं असं घुसमटून जगणं मला जमणार नाही. एक क्षणही मी इथं थांबणार नाही. समोरची खुर्ची तिने लाथ मारून सरकवली. समोरची खुर्ची तिने लाथ मारून सरकवली आणि राजीनाम्याची भेंडोळी माझ्या तोंडावर भिरकवली. मीच विचारलं तिला कुठे होतीस इतके दिवस. मीच विचारलं नैतिकतेला कुठे होतीस इतके दिवस. मंत्र्यांनी घोटाळे केले तेव्हा पोलीस स्टेशनात गोळीबार झाला तेव्हा गुंड पुंड सत्तेत बसले तेव्हा उद्योगपतीच्या अपहरणाचे कट झाले तेव्हा साधूंची हत्या झाली तेव्हा आमदारांचे लिलाव झाले तेव्हा बलात्कारांचे सत्कार झाले तेव्हा रेल्वे रुळावरून घसरली तेव्हा महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा त्यांच्या काळात अमुक झालं तेव्हा आमच्या काळात तमुक झालं तेव्हा नाकाने कांदे सोलणाऱ्या नैतिकते कुठे होतीस तू हे सगळं घडत होतं तेव्हा. नैतिकता वरमली थोडीशी शरमली बरीचशी नरमली म्हणाली आता माझं वय झालं तब्येतीही हल्ली नसते बरी. कितीही झाला गोंगाट तरी जाग येत नाही. कितीही झाला गोंगाट तरी जाग येत नाही. कितीही झाला अन्याय तरी राग येत नाही. 24 तास डोळे उघडे ठेवून राहवत नाही. तुझ्या राजकीय तडजोडी माझ्याच्याने पाहवतही नाही. माझ्यावर एक मेहरबानी करा या 24/7 सेवेतून मला मोकळं करा. तसंही नैतिकता कधीच जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत नव्हती. तसंही नैतिकता कधीच जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत नव्हती. नैतिकते वाचून कोणाचं काही अडतही नाही. ही नैतिकतेची ढोण तुमच्या गळ्यातून काढून टाका. ही नैतिकतेची ढोण तुमच्या गळ्यातून काढून टाका. ही अनावश्यक चोपडी मुळातून जाळून टाका. मी म्हटलं बरं झालं नैतिकते तू स्वतःहून राजीनामा दिलास. बरं झालं नैतिकते तू स्वतःहून राजीनामा दिलास. मनावरील भार आमच्या लईच हलका केलास. इज्जत आता आमची कुणी चव्हाट्यावर टांगणार नाही. इज्जत आता आमची कुणी चव्हाट्यावर टांगणार नाही. टांगली तरी त्याचं आम्हाला काही वाटणार नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो अध्यक्ष महोदय मी पुन्हा पुन्हा सांगतो अध्यक्ष महोदय अच्छे दिनाचं स्वप्न या उपर लांबणार नाही. महाराष्ट्र आता अजिबात थांबणार नाही. महाराष्ट्र आता अजिबात थांबणार. हे कसं झालं माहिती आहे म्हणजे काय काय असं म्हणजे हिला माहिती असेल दीपालीला म्हणजे तुम्हाला पण माहिती असेल कारण तुम्ही सगळे कॉलेजमधून बाहेर पडलेले लोक आहात. तर एक असं मुलगी असते बरं का कॉलेजमध्ये आणि तिला काहीही सांगितलं ना तरी तिला अय्या अय्या म्हणण्याची सवय असते. अय्या आज होळी आहे अय्या आज दिवाळी आहे अय्या. त्याच्यात नवीन काय मंगळवार असला आणि मंगळवार सांगितलं तरी अय्या म्हणतात बरं का. तर तुझं हे नेहमीचं झालंय अय्या अय्या करणं. तुझं हे नेहमीचं झालंय अय्या अय्या करणं. 2-4 दिवस फिरून मग प्रत्येकाला भैया म्हणणं. असं राजकारणात सुद्धा 2-4 दिवस फिरणारे लोक आणि मग ते वाकबगार असतात. तर त्यांचा हेतू वेगळा असतो. ऐकूया पुन्हा एकदा
दीपालीला. माझ्या कवितेचं शीर्षक आहे RIP लोकशाही. RIP लोकशाही. हो. चित्ते आले चित्ते मेले सगळं फुशारकीत झालं. चित्ते आले चित्ते मेले सगळं फुशारकीत झालं. अनंताचं वंतारा आता प्राणी पाळणाघर झालं. पोरं मागतात सत्तू जागी पनीर लबाबदार. पोरं मागतात सत्तू जागी पनीर लबाबदार. पंजाबी डाएट साठी देखील नेहरू जबाबदार. गावात म्हणते म्हातारी निवडणूक चांगली. गावात म्हणते म्हातारी निवडणूक चांगली. मत देऊ देऊ म्या बिल्डिंग बांधली. युती म्हणजे कसं आता इश्क जहरी प्याला. युती म्हणजे कसं आता इश्क जहरी प्याला. टेंभी नाका कमळाचा टोल नाका झाला. तुझ्या माझ्या युतीला आणि काय हवं. तुझ्या माझ्या युतीला आणि काय हवं. काही नको देवा फक्त थांबवा कांड नवं. काही नको देवा फक्त थांबवा कांड नवं. संजयाला दिव्यदृष्टी रोज लाभे नवी. संजयाला दिव्यदृष्टी रोज लाभे नवी. घायाळ लोक म्हणतात यांना चिकटपट्टी हवी. बच्चन नंतर एक नाथी किती रम्य लीला. बच्चन नंतर एक नाथी किती रम्य लीला. आणि म्हणून साहेबांनी डायलॉग दिला. आरक्षण सोडून आता रक्षण करू म्हणतात. आरक्षण सोडून आता रक्षण करू म्हणतात. खरं सांगा मोठे साहेब कोणाला हो गिनतात. छत्रपतींचं छत्रचामर जातीयवादात उडालं. छत्रपतींचं छत्रचामर जातीयवादात उडालं. महाराजांच्या अपमानाचं लायसन्सच मिळालं. शाहू फुले आंबेडकर ओळख कुठे गेली. शाहू फुले आंबेडकर ओळख कुठे गेली. उरली लोक सत्तेच्या 7-12 वाली. उरली लोक सत्तेच्या 7-12 वाली. आता ह्या सगळ्या मैफलीला तुम्ही सगळ्यांनी रंगवलं आणि रसिक इतका वेळ ती ऐकतायत तेव्हा सगळ्या रसिकांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. आणि मैफलीची अखेरची कविता मी सादर करतो. हे एक विडंबन आहे. कवी सौमित्रची प्रसिद्ध कविता तुम्हाला माहिती आहे, बघ माझी आठवण येते का. तर ह्याचं शीर्षक तेच आहे. पण ही कुणाची आठवण कोण काढतंय आणि का काढतंय ते ऐका. पिसाळलेला पाऊस महापालिकेच्या केबिनमधून पाहताना. पिसाळलेला पाऊस महापालिकेच्या केबिनमधून पाहताना जीवाचं घाटकोपर होताना बघ माझी आठवण येते. जीवाचं घाटकोपर. जीवाचं घाटकोपर होताना बघ माझी आठवण येते का. स्वतः राहा बायका मुलांसहित सुरक्षित. स्वतः राहा बायको मुलांसहित सुरक्षित. तळलेली गरम भजी खात डोळे मिटून तल्लीन हो वाफाळत्या चहात. त्याच वेळी तुझ्याच टॉवर खालच्या गॅरेजमध्ये सरकारी जीपमध्ये ड्रायव्हर कुडकुडत बसलेला असेल. ती त्याची ड्युटीच आहे म्हणताना त्याची आजारी पोर खुराड्यात कणताना बघ माझी आठवण येते का. मग चालू लाग रस्त्यावर येऊन तुझं सगळं प्रशासन खड्डे चुकवताना चिखल शिंतोडे पांढऱ्या शुभ्र कपड्यांवर उडताना. चालत राहा पेट्या आणि खोके संपेपर्यंत. चालत राहा पेट्या खोके संपेपर्यंत. शेवटी मंत्रालयात ये गॉडफादरची वाट बघ. मोबाईलवर पोर्नो पाहत बघ माझी आठवण येते का. मग रात्र येईल यमाचा रेडा म्हणेल तू मला आवडलास. म्हणजे आपण सगळ्यांनीच म्हणतोय ना, शेवटी किती म्हटलं ना न्याय नाही पण न्याय असतो आणि तो केव्हा ना केव्हा होतो. मग रात्र येईल यमाचा रेडा म्हणेल तू मला आवडलास. शहरातले पूल कोसळताना निगरगट्ट राहिलेल्या छातीत कळ येईल किंवा हातपाय लुळे पडतील. मातीच्या ढिगाऱ्याखाली मजूर गाडले जात असताना. यानंतर आंडू पांडू शिव्या ऐकू येतील. महानगरातील सगळे रस्ते नाहीसे होतील.
कंत्राटदारांच्या बॅगा हाका मारत राहतील, कंत्राटदारांच्या बॅगा हाका मारत राहतील, झोपी जाण्याचा प्रयत्न कर, बघ माझी आठवण येते. सर्वांच्या ह्या सहभागाने हे संमेलन रंगलं आणि ABP माझाने हे हास्यकवी संमेलन आपल्यापुढे होळीनिमित्त प्रस्तुत केलं. आपले सर्वांचे खूप खूप आभार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.